बनवणार आहोत मोदक. त्यासाठी आपण ओला नारळ फोडून तो किसून घेतला आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून अशा पद्धतीने सारण बनवलेलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे. ह्याच्यात वेलची जायफळ असं मिक्स करून थोडासा गूळ टाकून, म्हणजे खोबरं 2 वाटी असेल तर 1 वाटी गूळ टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा. आणि त्यानंतरून मी पिठी बनवली आहे, तांदळाची पिठी. ह्याला पण प्रमाण पाण्याचं असं आहे की 2 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 2 वाटीच पाणी. इव्हन आपण 1 वाटी पाण्याची आणि 1 वाटी दुधाची अशी पण घेऊ शकतो. आणि ते गरम करून घ्यायचं आहे. नंतर हाताने सुंदर असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी मोदक बनवून घेतले आणि ह्या अशा पद्धतीने मी शिजवायला ठेवले आहेत. ह्याच्यामध्ये छान शिजवायला ठेवले आणि हे मोदक आहेत रेडी. ओके, बाय बाय.